हाय गाईज. तर लास्टच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता जिथे मी कॅम्प मध्ये जाऊन फूड टूर केली होती. तर आय थिंक तुम्ही याच काइंड ऑफ व्हिडिओ थोडेसे लाईक करताय. तर मी आज पुन्हा निघाली आहे आपल्या फेमस अशा FC रोडला. तर तिकडे पण खूप काही असे चांगले चांगले खाण्याचे स्पॉट्स अवेलेबल आहेत. मी काही गोष्टी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत. सो लेट्स गो अँड सी इफ दॅट इज दी वर्दी हाय. लेट्स गो. मी डेक्कन जिमखान्याला उतरली होती. त्यांनी मस्त असे बाहेर आहेत ना, हे वेंडिंग मशीन्स लावलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम किंवा आपले ड्रिंक्स होते, जसे कोल्ड ड्रिंक्स झालं म्हणा किंवा फ्रूट ज्युसेस वगैरे. 79 रुपीज 40 रुपीज असं लावलेलं होतं. तर गुड की ऍटलीस्ट दे आर टेकिंग केअर की बाबा लोकांना खूप जास्त गरम होत आहे तर दे कॅन जस्ट गो अँड टेक अ ड्रिंक फ्रॉम देअर. आणि हे आहे समोर गुडलक कॅफे. तर मी तुम्हाला आताच दाखवलं, मी उभी आहे इथे गुडलक कॅफेच्या समोर. आय डोंट नो, मी खूप ऐकलंय या कॅफेच्या बद्दल. ह्याची थीम आहे ती त्यांच्या स्पॉन्सरच्या नुसार चेंज होत जाते. तर सध्या त्यांची स्पॉन्सर झोमॅटो आहे, तर त्यांनी पूर्ण रेड रेड असा कलर केलेला आहे गुडलक कॅफेला. तिकडचे बन मस्काज आणि चहा वगैरे फेमस आहे. त्यांनी आतमध्ये लिहिलेलं आहे असं की तिथे फोटो व्हिडिओ किंवा रील्स वगैरे बनवायला अलाउड नाहीये. त्याच्यामुळे मी आतमध्ये जास्त काही शूट नाही केलं. मेन मेन मी जे काही घेतलं होतं ते खाण्याचेच शॉर्ट्स मी आधी टाकलेले आहेत, ते तुम्ही बघितलं असेल. तर चांगलं होतं. बनमस का त्यांचा दो फेमस आहे. तर लिटरली तो पाव एकदम फ्रेश होता आणि चहा पण जास्त गोड नव्हता, असा एव्हरेज नॉर्मल गोड होता. त्याच्यामुळे चहा आणि बनमास्का इज अ बेस्ट कॉम्बिनेशन टू ट्राय. सोबत मी ऑमलेट ऑर्डर केलं होतं. तर लिटरली आपण घरी जसं एकदम फुल फ्राय करून बनवतो ऑमलेट, तसं बनवलेलं होतं. त्याच्यामुळे मी ते सुद्धा रेकमेंड करेन. आणि मेन थिंग इज की ऑनलाईन पेमेंट्स ते एक्सेप्ट नाही करत. जर तुम्ही इथे येणार असेल तर तुम्ही कॅश कॅरी करा. आणि इथेच बाजूला कलाकार कट्टा आहे, तर मग तिथे तुम्ही पेंटिंग वगैरे बघू शकता. इफ यू आर कमिंग ऍट द इव्हनिंग टाइम, इकडे खूप सारे स्ट्रीट डान्सर्स डान्स वगैरे करत असतात. तर एक होलसम चांगली वाईब आहे इफ यू आर कमिंग ऍट द इव्हनिंग. इथे वडेश्वर हे खूप फेमस आहे इंडियन रेस्टॉरंट. मी विचार करते जाऊ आतमध्ये, बट मला खचाखच भरलेलं दिसतंय. तर मी इथे त्यांना विचारलं होतं की कोणती व्हरायटी जास्त फेमस आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की साऊथ इंडियन फूड इथे जास्त फेमस आहे. मी ठरवलंय वैशालीला जायचं, त्याच्यामुळे डोसा मी थोडा रिझर्व ठेवला होता. तर मी इथे ऑर्डर केलेत आप्पे आणि दही वडा स्पेशली माझा थोडा फेवरेट आहे, त्याच्यामुळे मला खावंसं वाटलं तर मी दही वडा पण ऑर्डर केलेला. तर लेट मी टेस्ट आणि बघूया हे कसं लागतं. आपण मी फक्त पहिला डायरेक्ट आप्पे टेस्ट करेन. जे आपलं असं इडलीचं पीठ आहे त्याच्यामध्ये मस्त आपले जिरा, मिरची, कोथिंबीर वगैरे घातलेली आहे त्यांनी. वाफ निघते लिटरली एकदम गरम गरम हा. आणि सोबत ही चटणी आहे, कोकोनट चटणी. नॉट डिसअपॉइंटिंग, छान आहे. मी पहिला थोडं दही टेस्ट करून बघते कसं लागतंय. गोड दही आहे. वडा एकदम सॉफ्ट आहे लिटरली, तुम्ही बघू शकता. मस्त, नेक्स्ट लेवल. तर मी आता आली इथे फ्लेवर्स स्वीटला. इथले जामून शॉट्स खूप फेमस आहेत.
मी याच्या आधी पण येऊन गेली, पण ते आउट ऑफ स्टॉक झालं होतं. तो बोलला 3 वाजता या. तर आता अप्रॉक्स झालेले 3:30 आणि आलेले आहेत. तर त्यांनी 100 रुपीजला हे दिलं. एकच घेतलं होतं, पण मग तो बोलला एकावर एक फ्री आहे. तर लेट्स ट्राय की कसं आहे काय. जामून शॉट म्हणजे ते जांभळं असतात ना आपले, त्याचा हा ज्यूस आहे. हेल्दी आहे, फेमस आहे, त्याच्यामुळे मग तुम्ही ट्राय करू शकता. असं काय वाईट नाही तुम्ही ट्राय करा. 100 रुपयाला तुम्हाला असे 2 ग्लास मिळतात. तो भाई ये जूस पीने के लिए आपको किधर आना पड़ेगा? पुणे डेक्कन एफसी रोड ओनली ताज जूस सेंटर. सभी आओ. खूप छान होतं. तिकडचं एक मँगो बाउल सुद्धा खूप फेमस आहे आणि त्या दुकानाचं नाव होतं ताज ज्यूस सेंटर. जर तुम्हाला रुपाली हॉटेल माहितीये, रुपाली हॉटेलच्या जस्ट समोर एक छोटीशी गल्ली आहे आणि तिकडे खूप छोटासा असा स्टॉल आहे, पण टेस्ट खूप छान आहे आणि प्रॉपर त्यांनी मँगोज यूज केले. तर प्लीज 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 गो अँड विजिट ताज ज्यूस सेंटर. इट इज हायली रेकमेंडेड. आय एम बॅक होम गाईस. खूप हेक्टिक असा दिवस होता. बॅक टू रुटीन. उद्यापासून आता कधी सुट्टी मिळेल तेव्हा बाहेर पडायला वेळ मिळेल. आय होप यू मस्ट हॅव लाईक दिस व्हिडिओ. सो डू फॉलो, like, share and subscribe my channel. Till then, enjoy.